तर चला मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आलोत. आता इथे आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. साऊंड एक मिनिट. ओके, आता इथं बघा, डायमेन्शनवर डिपेंड काही क्वेश्चन्स आहेत. ऑलरेडी आपण डायमेन्शन बघितलेलं आहे. डायमेन्शन कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला येतात. तर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न काही क्वेश्चन्स आहेत जे येऊ शकतात. ऑलरेडी मी इथे लिहिलेत. आपल्याला ती लिहिण्यात टाइम वेस्ट करण्यापेक्षा ऑलरेडी मी काही क्वेश्चन्स दिलेत. आधी हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मग आपल्याला बघायचे ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन्स. 3 ऍप्लिकेशन्स आहेत. 3 मधले ऍटलीस्ट 2 ऍप्लिकेशन तरी 3-3 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे पहिला जो युनिटचा पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर हा जो डायमेन्शनचा पॉईंट आहे, याच्यावर 12 ते 15 मार्क होऊ शकतात एक्झामला. त्याच्यामुळे हा पॉईंट थोडासा सिरियसली करायचा आहे. एकदा हा क्वेश्चन विचारलेला होता एक्झामला, डायरेक्टली 1 मार्कला किंवा 2 मार्कला सिंपल क्वेश्चन विचारलेला होता. भरपूर मुलं कन्फ्युज होती त्याच्यामुळे हा मी क्वेश्चन इथे घेतला. तर हा क्वेश्चन बघा कसा आहे की फाइंड द डायमेन्शन ऑफ, आणि ही काहीतरी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिलेली आहे एल, आणि रूट मध्ये एल अपॉन काय दिलेला आहे, जी दिलेला आहे, अँड जी इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फक्त एकदम सिंपल फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर एल रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी याचं डायमेन्शन काढायचं. तर एल म्हणजे तुम्हाला माहित आहे लेंथ असते, तर त्याचं डायमेन्शन तर एल रेस टू 1 असेल. रूट मध्ये वर आहे लेंथ एल रेस टू 1, टोटल डिवायडेड बाय खाली आहे एक्सलरेशन. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, देअरफॉर एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू -2. आतापर्यंत तुम्हाला पाठ झाले असतील डायमेन्शन. तर इथे लक्ष दिला तर एल रेस टू 1 एल रेस टू 1 कॅन्सल, एल रेस टू 1 आणि रूट मध्ये बघा 1 अपॉन इथं एल 0 आहे, एम 0 आहे, फक्त टी रेस टू किती आहे -2. फक्त तेवढाच लिहितो मी, टी रेस टू किती -2. मग पुढं एल रेस टू 1 आणि हा -2 जर मी वर नेला न्यूमरेटरला तर तो काय होतो +2 होतो. बरोबर आहे. आता एकदम सिंपल आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर आहे टी स्क्वेअर आणि हा काय असणार आहे स्क्वेअर रूट, दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील आणि एल रेस टू 1 आणि टी रेस टू किती येणार आहे फक्त 1. इतका सिंपल क्वेश्चन 1 मार्कला एकदा आपल्याच एक्झामला विचारलेला होता. भरपूर मुलं कन्फ्युज होती म्हणून मी हा क्वेश्चन इथे घेतला. तो लक्षात ठेवा, हा क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा. ओके, तर दुसरा एक क्वेश्चन आहे त्याच्यानंतर, जो क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे, जिथे तुम्हाला विचारलेलं आहे की मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन काढायचं. जे युनिटला या टाइपचे क्वेश्चन भरपूर असतात. डायरेक्ट रॅन्डम क्वांटिटी तुम्हाला विचारली जाईल. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फील्डचं डायमेन्शन काढा, परमिटिव्हिटी एप्सिलॉन 0चं डायमेन्शन काढा. मग तुम्हाला असं करायचं की असा एक फॉर्म्युला शोधायचा ज्याच्यामध्ये ती व्हॅल्यू आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काढायचं. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये जी चे डायमेन्शन काढलेलं होतं, कॅपिटल जी. आता इथं तुमचं काम सोपं केलंय, त्यांनी फॉर्म्युला दिलाय तुम्हाला डायरेक्टली. मग याचा युज करून आपल्याला डायमेन्शन काढायचा. काय सांगितलंय बघा, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज Q मूव्हिंग विथ वेलोसिटी V इन अ मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय F इज इक्वल टू QVB. फाइंड द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा 12वीचा कन्सेप्ट आहे, जिथे की फॉर एक्झाम्पल समजा मॅग्नेटिक फील्ड तुम्ही लावला असाल आणि त्याच्यामध्ये एखादा चार्ज पार्टिकल असेल तर त्या पार्टिकलवर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू QV बार क्रॉस B बार. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केला तर फॉर्म्युला तुम्हाला मिळतो QVB. हा फॉर्म्युला डायरेक्टली त्यांनी दिलाय, त्याच्यावरून सांगितलंय बीचं काय काढा तुम्ही डायमेन्शन काढा. एकदम सिंपल आहे. तो फॉर्म्युला घेऊया आणि त्याचाच यूज करूया. फोर्स F इज इक्वल टू QVB. आता कुठल्या क्वांटिटी काय सगळ्या तुम्हाला माहित पाहिजे. दिस इज अ फोर्स, दिस इज अ चार्ज, वेलोसिटी V आणि दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड. काढायचं तुम्हाला डायमेन्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं. मग याला फक्त इथं ठेवा, हे दोन्ही मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होणार डिवाइड. F डिवाइडेड बाय QV इज इक्वल टू B. तर मला बीचं डायमेन्शन काढायचं. बीचा फॉर्म्युला येणार F डिवाइडेड बाय Q इंटू V. करेक्ट आहे. आता फक्त डायमेन्शनची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे. डायमेन्शन ऑफ बी, फोर्सचं डायमेन्शन आपण काढलेलं आहे एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -2. खाली आहे चार्ज, चार्जचं डायमेन्शन आठवतं का बघा, ए रेस टू 1 टी रेस टू 1 एम्पियर रेस टू 1 आणि टाइम सेकंड टी रेस टू 1. आणि आहे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 M0 टी रेस टू -1. सॉल्व्ह करूया. बीचं डायमेन्शन बघा, हा एल रेस टू 1 एल रेस टू 1 कॅन्सल होतो, एल रेस टू किती राहणार आहे 0. पर एम रेस टू 1, इथं एम रेस टू 0 याचा काही विषय नाही, फक्त एम रेस टू काय 1. आणि टी बघा, हा टी रेस टू +1 -1 इथं कॅन्सल होतं, कारण बेस सेम असेल. टी पॉवर ऍड होणार, 1 -1 0 होणार. टी रेस टू 0 नाही लिहिलं तर चालेल, फक्त वर आहे, वर कोण आहे टी रेस टू -2. आणि हा जो खाली एम्पियर आहे एक तो वर जाईल, ए रेस टू किती होणार आहे -1. कळतंय का बघा.
आणि जर मॅग्नेटिक फील्डचं तुम्हाला युनिट पाहिजे असेल, इट इज अ टेस्ला. टेस्ला मोटर्स तुम्ही ऐकला असेल एलॉन मस्कची, याच्यावरनं सायंटिस्टचं नाव आहे टेस्ला, निकोला टेस्ला, जबरदस्त सायंटिस्ट. त्याचं नाव आपण दिलं मॅग्नेटिक फील्डच्या युनिटला. इट इज अ टेस्ला और सिम्पली कॅपिटल टी लिहू शकतात. मॅग्नेटिक फील्ड गॉज मध्ये पण मेजर करतात, मॅग्नेटिक फील्ड वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये पण मेजर करतात. पण तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जाईल तो हा असेल, 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर हे क्वेश्चन होते, मिस व्हायला नको म्हणून इथंच मी ऑलरेडी घेऊन टाकले. आता आपण येऊया आपल्या मेन पॉइंट कडे, ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनचे ऍप्लिकेशन्स आपल्याला काढायचे. तर बघूया कसं काढता येईल. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा जो क्वेश्चन आहे, दिस इज डिपेंड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन. मग पहिल्यांदा आपण ऍप्लिकेशन्स बघूया आणि त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा. त्यासाठी मी थोडीशी जागा सोडली. तर चला ऍप्लिकेशन बघूया. डायमेन्शनचे ऍप्लिकेशन आपण कुठे यूज करणार आहोत कळते का? बघूया. पहिला डायमेन्शन, पहिला त्याचा यूज आहे टू चेक, जरा आता बोर्ड वाढायला पाहिजे, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. ओके, आता तुम्हाला एक्झाम मध्ये काय केलं जाईल, एखादं फिजिकल इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल आणि ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे का तुम्हाला चेक करायचं. मग ते कसं चेक करायचं आपण बघूया. इथं थोडासा बोर्ड बरोबर आहे, तिकडचा बोर्ड वळेपर्यंत मी इकडे लिहितो थोडासा. इथं आपल्याकडे स्पेस आहे, मी सोडवून दाखवतो काय. मग त्यासाठी आपण काय यूज करणार आहे बघा, आपण यूज करणार आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आजपर्यंत याच्यावर कधी क्वेश्चन विचारला नाही, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, फक्त ते आपण यूज करतोय सगळीकडे. मग आता ते काय सांगते, इफ द डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म इन अ गिवन इक्वेशन आर सेम then the given equation is dimensionally correct. पाहिजे असेल तर शॉर्ट मध्ये आपण लिहूया, if dimensions of each term in equation are same equal, then the equation is dimensionally correct. Then equation is dimensionally करेक्ट. ते इक्वेशन डायमेन्शनली काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. मग आता फॉर एक्झाम्पल, आता 3 कायनॅमेटिकल इक्वेशन आहेत आपल्याला, ते गण आपल्याला सोडवायचं आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम्स तेच क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन, सेकंड अँड थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन, तिन्ही मी सॉल्व्ह करून दाखवतो. एकदम सोपे आहेत एक्झाम्पल. तर बघू काय सांगितलंय बघा. तर डायरेक्टली मी पहिल्या क्वेश्चनवर जातो. v इज इक्वल टू u प्लस 80. दिस इज अ फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन. ओके, मग एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, शो दॅट द इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. शो दॅट द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे सांगितलंय हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे दाखवा. मग इथं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो की प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम असेल तर गिवन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. मग आता इथं 3 टर्म आहेत. ही पहिली टर्म आहे u, दुसरी टर्म आहे, तिसरी टर्म काय 80. तिघांचं डायमेन्शन काढूया, तिन्ही सेम आले तर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. पण इथं तुम्हाला गोष्टी माहित पाहिजे. u म्हणजे काय हो, u इज द इनिशियल व्हेलॉसिटी, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, a म्हणजे आहे एक्सलरेशन, t काय तुम्हाला माहितच आहे, t इज द टाइम, अँड s इज द डिस्प्लेसमेंट. s काय आहे, डिस्प्लेसमेंट. हे 10th ला झालेलं आहे, 9th ला पण झालेले आहेत इक्वेशन हे. तर आपण बघूया आता चेक करायचं. कसं चेक करणार आहे, प्रत्येक टर्म्स घ्या आणि प्रत्येकाचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा घेतो v म्हणजे व्हेलॉसिटी. मग ती इनिशियल असू दे, फायनल असू दे, क्रिटिकल असू दे, टर्मिनल असू दे, व्हेलॉसिटी कुठलीही, डायमेन्शन काय येणार माहिती आहे आपल्याला, व्हेलॉसिटीचं l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻⁻⁴. दिस इज इक्वेशन नंबर 1. दॅट्स इट, एवढंच. सेकंड टर्म कोण आहे, u. चं डायमेन्शन काढूया. काय बघा, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीज आहे, l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻⁻, इक्वेशन नंबर 2 करेक्ट आहे. अँड थर्ड टर्म इज at. चं डायमेन्शन काढायचं म्हणजे एक्सलरेशनचं डायमेन्शन इंटू टाइमचं डायमेन्शन. मग एक्सलरेशनचं डायमेन्शन तुम्हाला माहित आहे, l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻². टाइम साठी t⁻⁻,
1. सॉल्व्ह करूया. l रेस टू 1 m रेस टू 0 t रेस टू बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन -2 + 1 -1. इक्वेशन नंबर 3 थोडंसं लक्ष देऊन बघा. इक्वेशन नंबर 1 2 3 डायमेन्शन एक्झॅक्टली सेम येतं. देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. दॅट्स इट. 3 मार्काला क्वेश्चन येतो भरपूर वेळा हा. मग लिहायचं कसं? फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 given equation is dimensionally correct. Is dimensionally correct. कळालं काय? इतकं सिंपल क्वेश्चन 3 मार्काला द्या. 3 मार्क म्हणजे भरपूर आहेत. ओके, दिस इज द फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन. अजून असे 2 कायनॅमेटिकल इक्वेशन आहे, म्हणजे कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 3 पैकी 1 विचारतात. दुसरा क्वेश्चन म्हणजे दुसरा कायनॅमेटिकल इक्वेशन. दुसरा कायनॅमेटिकल इक्वेशन आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT². माहित असेल, वेल नोन फॉर्म्युला आहे. ओके, मग स्टॉप करा, पॉज करून तुम्ही ट्राय करता का बघा आधी. मग मी सोडवून दाखवतो. तर चला, हा क्वेश्चन मी सोडवून दाखवतो. इथं पण 3 टर्म्स आहेत. पहिली आहे यस, दुसरी आहे UT आणि तिसरी आहे AT². मग बघा, यसचं डायमेन्शन काढूया. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं, हाईट असू दे, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट काही असू दे, लेंथ असेल तर त्याचं डायमेन्शन काय येतो आपण l/1. तसं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, हाईट असेल तर डायमेन्शन काय ना l/1 m0 t/0. दिस इज इक्वेशन नंबर 1. एस डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन असं l/1. त्यानंतर पुढची टर्म आहे UT. UT म्हणजे काय बघा, यूचं डायमेन्शन आणि टीचं डायमेन्शन. पण यूचं डायमेन्शन काय असणार? व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. त्याच टर्म वापरायची आपल्याला परत. l/1 m/0 t/-1 आणि आहे टीचं डायमेन्शन t/1 l/1 m/0 आणि t/ किती हो? बेस सेम आहे, तर पॉवरची ऍडिशन -1 + 1 किती? 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. कळालं? आणि लास्टला टर्म राहते बघा AT². पण लास्ट एका लेक्चरमध्ये आपण बघितलेलं, नंबर जर असेल, नंबरला डायमेन्शन नसतो. प्युअर नंबर आहे 1 2 3 असे काही नंबर्स असतील, हाफ 3/2, तर त्यांना डायमेन्शन नसतं. व्हेरिएबल आहेत, यांना डायमेन्शन आहे. बघा इथं आता कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतं असं नाही, की काही कॉन्स्टंट आहे ज्यांना डायमेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल कॅपिटल G, त्यानंतर आहे ε0, μ0, कॅपिटल G, यांना डायमेन्शन आहेत आणि काहींना डायमेन्शन नाही आहेत. फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, त्यानंतर स्ट्रेन आहे. अशा काही क्वांटिटी ज्यांना डायमेन्शन नसतं. काहींना आहे, काहींना नाही आहे. ओके, मग बघा थर्ड टर्म काढूया आपण. कुठली? AT². नंबर असेल तर नंबरला डायमेन्शन नसतं, तेवढं लक्षात ठेवा. प्युअर नंबर आहेत. माझा एचं डायमेन्शन आणि टीचा स्क्वेअर आहे. मग एक्सलरेशनचं डायमेन्शन l/1 m/0 t/-2 आणि इथे किती आहे? टी म्हणजे काय? t/1 आणि त्याची पॉवर किती आहे? 2. t/1 ची पॉवर 2 किती? t/2. आणि फायनली l/1 m/0 t/, बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन -2 + 2 इज 0. इक्वेशन नंबर 3 अगेन सिंपल आहे. फ्रॉम इक्वेशन परत तेच लिहायचं. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. 3 मार्क. ओके, हा विचारतील किंवा लास्ट इयरला क्वेश्चन विचारलेला होता त्याने थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन. लास्ट इयरला थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन विचारलं. मे बी यावेळी फर्स्ट विचारतील, सेकंड विचारतील, थर्ड रिपीट करतील. काय सांगता येत. आता कोणी म्हणत असेल फिजिक्समध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, नाही देता येत. इतके क्वेश्चन्स आहेत की त्यातला कुठलाही येऊ शकतो. असं काही प्रेफरन्स नाही की पहिलं इक्वेशन येणार, दुसरं येणार का तिसरं येणार. त्यांची मर्जी, एक्झामिनर कुठलाही टाकू शकतो. तर लास्ट इयरला क्वेश्चन विचारलेला होता v² इज इक्वल टू u² प्लस 2as. थर्ड इक्वेशन. आता मी लास्ट इयरला विचारलेलं जेव्हा म्हणतो, हे मी आमच्या इथल्या लोकल कॉलेजेस बद्दल थोडंसं त्यांना ऍड्रेस करून बोलतोय. जर बाहेरची मुलं बघत असतील त्यांच्यासाठी. मागच्या वेळी म्हणजे आता हा 11वी बोर्ड तरी काढत नाहीये पेपर, रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस काढत असतात तिथले. आमच्या एरियातल्या मोस्टली सांगतो, जे फेमस कॉलेजेस त्यांच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला होता. हाच इक्वेशन आहे थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन. याला थोडंसं फिरवून त्याने विचारलेलं इक्वेशन असं विचारलेलं, v² - u² इज इक्वल टू 2as. हा u² त्याने लेफ्टला आणलेला
व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. इक्वेशन असं सुद्धा लिहितात, असं सुद्धा लिहितात, कसंही लिहितील. मग आता हेच इक्वेशन मी सॉल्व्ह करतो किंवा हे इक्वेशन सॉल्व्ह करतो. बघूया, 3 टर्म आहेत, व्ही स्क्वेअर आहे, यू स्क्वेअर आहे, 2as आहे. तिघांचं डायमेन्शन काढा. पहिला व्हीचं डायमेन्शन काढूया. व्हीचा स्क्वेअर, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, इट इज अ फायनल व्हेलॉसिटी, l⁻⁴ m⁻�0 t⁻⁻1 आणि त्याची पॉवर किती आहे 2. सॉल्व्ह करा. पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लाय होतो म्हणून सांगितलेलं, मग हा 2 मल्टिप्लाय होणार आहे, L2 होणार, m0 होणार आणि t⁻⁻ किती होणार -2. दिस इज इक्वेशन नंबर 1, पहिली टर्म. सेकंड टर्म आहे यू स्क्वेअर. यू स्क्वेअर पण एक्झॅक्टली सेम आहे कारण ती व्हेलॉसिटीज आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती होणार, L1 m0 t⁻⁻1 चा स्क्वेअर किती होणार बघा, पॉवर मल्टिप्लाय करा, L2 m0 t⁻⁻2. दिस इज इक्वेशन नंबर 2. नथिंग इज डिफरंट, एक्झॅक्टली सेम आहे व्ही स्क्वेअर आणि यू स्क्वेअर. दोन इक्वेशन इक्वल आले. लास्ट राहिला 2as. जसं मी मगाशी सांगितलं, नंबर असेल तर नंबरला डायमेन्शन नाही आहे, फक्त ए आणि एस. एस चं डायमेन्शन काढूया. किती येणार, डायमेन्शन ऑफ ए, डायमेन्शन ऑफ एस. म्हणजे ए बोला, एचं डायमेन्शन एक्सलरेशनचं पार्ट आहे तुम्हाला, l⁻⁻1 m⁻�0 t⁻⁻2 आणि डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट l⁻⁻1 म्हणजे l बेस सेम आहे म्हणून 1 + 1 किती येणार 2 m⁻�0 t⁻⁻2. That's it. This is equation number 3. From equation number 1, 2 and 3 it is clear that given equation is dimensionally correct. मग तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन मी सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवले. एखादं तरी एक्झामला येतं, त्याच्यामुळे हे क्वेश्चन चांगले करून ठेव. ओके, आणि तो एक लास्टचा एक क्वेश्चन आहे, याच कन्सेप्टवर डिपेंड आहे, तो आपण एक सॉल्व्ह करूया. ओके, थोडंसं दुसरं कापड यूज करतो कारण नाही तर ते लवकर वाळणार नाही परत. झालं. तर बघा, एक क्वेश्चन आहे, आजपर्यंत आपल्या कॉलेजच्या जे इथं तरी हा विचारलेला नाही आहे क्वेश्चन, पण हा क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतो मला JEE नीटच्या दृष्टिकोनातून, कारण तिथं विचारलेला आहे आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे हा सॉल्व्ह करूया आपण. चांगला क्वेश्चन. बघा काय सांगितलंय, एक क्वांटिटी तुम्हाला दिली आहे, V = AT + B डिवायडेड बाय T + C + V0 इज डायमेन्शनली व्हॅलिड. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला त्यांनी सांगितलंय की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. याचा अर्थ काय, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम आहे, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय. जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल एखादं इक्वेशन करेक्ट आहे तर तुम्ही डोळे झाकून सांगू शकता प्रत्येक टर्मचं डायमेन्शन काय सेम आहे. तर त्याने विचारलंय की कॉन्स्टंट A, B आणि C च्या डायमेन्शन्स काढा. फाइंड द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर कॉन्स्टंट A, B, C. आणि त्यांनी सांगितलंय V म्हणजे व्हेलॉसिटी म्हणून सांगितलंय, V0 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी सांगितलंय, आणि अजून सांगितलंय T म्हणजे काय टाइम आहे त्यांनी सांगितलं. मग A, B, C च्या व्हॅल्यू काढा. सिंपल आहे. तर इथं बाय सिंपल म्हणतो मी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणा किंवा नाही म्हणला डायरेक्टली आन्सर लिहिला तरी चालेल. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम असणार आहे, एवढं तरी बरोबर आहे. पण डायमेन्शन ऑफ V, जे डायमेन्शन ऑफ V असेल तर V म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे, त्याचं डायमेन्शन किती आहे, l⁻⁻1 m⁻�0 t⁻⁻1. या टर्मचं पण डायमेन्शन काय असणार आहे तेच, या टर्मचं डायमेन्शन तेच असणार आहे आणि V0चं पण काय असणार आहे तेच. आता V0 पण काय इनिशियल व्हेलॉसिटी, त्याचं सुद्धा डायमेन्शन काय असणार आहे L1 m1 t⁻⁻1. मग आता काय करूया, याचं डायमेन्शन दोघांचं सेम आहे, तो दोघांना इक्वेट करूया, एकत्र लिहूया. कसं लिहितो बघा, देअरफॉर डायमेन्शन ऑफ V इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ A इंटू डायमेन्शन ऑफ T. या दोघांनाच फक्त मी घेतलं, या दोघांचा डायमेन्शन सेम आहे तर दोघांच्या डायमेन्शनला इक्वेट करतो. मग A ची व्हॅल्यू काढायचं, तर काय करतो, मग डायमेन्शन ऑफ V हा T इकडे डिवाइड करूया, डायमेन्शन ऑफ T इज इक्वल टू किती डायमेन्शन ऑफ E. सॉल्व्ह करा. डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी तुम्हाला माहितच आहे, l⁻⁻1 m⁻�0 t⁻⁻1 डिवायडेड बाय टाइम, टाइम काय असतो 1 अँड डायमेन्शन ऑफ एक्सलरेशन. देअरफॉर हा t⁻1 आहे, हा जर वर गेला तर काय होणार बघा, l⁻1 m⁻�0
आणि t⁻² हा -1 आहे आणि हा t⁻1 वर गेला तर t⁻ किती -1 बरोबर आहे का. हा +1 आहे वर गेल्यावर काय होणार -1 l⁻1 m⁻0 t⁻1 t⁻⁻ बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन -1 -2 ऍडिशन करतोय मल्टिप्लिकेशन नाही गडबडीत. आपल्याला घाण सवय आहे काय मायनस इंटू मायनस म्हणलं प्लसच म्हणायचं मायनस मायनस म्हणलं प्लस बनतोय पण इथे आपण ऍडिशन करतोय मायनस इंटू नाही आहे मायनस किती येणार आहे -2 येणार आहे. ओके ए ची व्हॅल्यू अँड ऍक्सिडेंटली ए म्हणजे इथं एक्सलरेशन येतोय पण ते विचारलेलं नाही आपल्याला फक्त आपल्या डायमेन्शन काढायला सांगितलंय आपण काढलं. आता पुढच्या जो टर्म्स आहेत थोडीशी ट्रिक आहे लक्ष द्या. या टर्मचं डायमेन्शन आणि या टर्मचं डायमेन्शन पण सेम असणार आहे. लिहू या दोघांचं डायमेन्शन. मग इथे लिहितो v = b डिवायडेड बाय t + c असं लिहितो. मग इथं जरा कॅल्क्युलेशन करणार 2-3 पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक छोटीशी पद्धत आहे मी त्या पद्धतीने सांगतो. एक अशी तरी पद्धत आहे की हा टाइम आहे टी म्हणजे तुम्हाला माहित आहे टाइम आहे तर एखादी क्वांटिटी तुम्ही दुसऱ्या क्वांटिटीमध्ये जर ऍड केला असाल तर 100% त्याचं डायमेन्शन पण तेच पाहिजे. म्हणजे टाइम मध्ये तुम्ही टाइम ऍड करू शकता फोर्स मध्ये फोर्स ऍड करू शकता व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटी. असं नाही होणार की व्हेलॉसिटी आणि मी फोर्स ऍड केलाय होत नाही. मग जर हा टाइम आहे आणि त्याच्यामध्ये जर सी मी ऍड केलाय तर याचं डायमेन्शन पण काय पाहिजे टीच पाहिजे. सीचं डायमेन्शन काय यायला पाहिजे टी यायला पाहिजे. ती एक मेथड आहे पण आता मी इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये सोडवून दाखवतो. त्या मेथडनं जायला आता तरी नको. तुम्ही या सगळ्या टर्मला टी घेऊ शकता पण आता नको. आता मी सोडवून दाखवतो. काय करूया याचा रेसिप्रोकल करूया दोघांना उलटा करूया. या दोघांना अपोजिट केला तर 1/v = t + c डिवायडेड बाय किती हो b करेक्ट आहे. तर 1/v = हा जो b आहे डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट देतो t ला t डिवायडेड बाय b + c डिवायडेड बाय b दोघांना सेपरेट दिला. तर आता मला इक्वेशन मिळालं इथं एक इक्वेशन मिळालं याचं डायमेन्शन सेम असणार याचं सुद्धा तेच डायमेन्शन असणार आणि या टर्मचं डायमेन्शन पण तेच असणार. मग सॉल्व्ह करायचं. मग पहिला या इक्वेशनला आणि याला दोघांनाच घेतो. मग काय येणार बघा 1 डायमेन्शन ऑफ v = डायमेन्शन ऑफ t डिवायडेड बाय डायमेन्शन ऑफ किती b. मला काढायचं b चं डायमेन्शन. मग हा डिवाइड आहे इकडे गेलं काय होणार मल्टिप्लाय b मग इकडे t. आता v इकडे डिवाइड आहे तिकडे जाताना मल्टिप्लाय होणार म्हणजे काय होणार v होणार. मग काढूया डायमेन्शन b चा. बोला t म्हणजे टाइम t⁻⁻ किती 1 व्हेलॉसिटी म्हणजे l⁻1 m⁻0 t⁻ किती -1 आणि तुम्ही जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला दिसेल की l⁻1 आहे m⁻0 t आणि t बेस सेम आहे पॉवरची एडिशन 1 -1 t⁻0. b चं डायमेन्शन किती येणार बाळा l1 लेंथ आहे म्हणजे लेंथ डिवायडेड बाय टाइम व्हेलॉसिटी येतो. ओके पुढे लास्ट एक राहिला c चं काढायचं आहे. तर 1/v चं डायमेन्शन आणि c/b चं डायमेन्शन दोन्ही सेम असणार कारण 3 टर्म्स आहेत. याचं जे डायमेन्शन आहे त्याचं हेच असणार आहे याचं पण तेच असणार आहे. म्हणजे 1/v चं डायमेन्शन = काय लिहितो मी c चं डायमेन्शन डिवायडेड बाय b चं डायमेन्शन. आता b चं डायमेन्शन आपण काढलंय ते आपण यूज करूया. मग हा c चा पाहिजे हा b ला तिकडे नेतो. मग काय होणार डायमेन्शन ऑफ v = c. मग b चं डायमेन्शन काढलंय आपण किती l1 m0 t⁻0 आणि v म्हणजे व्हेलॉसिटी आहे l⁻1 m⁻0 आणि t⁻ किती -1 = c. आता इथं l आणि l कॅन्सल होतो कारण l⁻1 m काय 0 आहे हा t वर जाईल आणि किती होणार +1 म्हणजे l⁻0 येणार m⁻0 आणि t⁻ हा -1 जर वर गेला तर होतो +1 डायमेन्शन ऑफ c. जसं मग अशी सांगितलेलं c चं डायमेन्शन काय येतं टाइम येतं. टाइम मध्येच मी टाइम ऍड करू शकतो. ओके अँड दिस इज अवर फर्स्ट ऍप्लिकेशन. फर्स्ट ऍप्लिकेशन मध्ये आता हे आधीचे जे मी क्वेश्चन घेतले ते सगळे एक्सरसाइज मधले आहेत. एक्सरसाइज सेपरेट सॉल्व्ह करायला जाऊ नका सगळे क्वेश्चन मी कव्हर करतोय. ओके तर भेटूया आपण पुढच्या पॉइंट मध्ये जिथं आपल्याला ऍप्लिकेशन नंबर 2 आणि 3 बघायचं आहे. मग आपला डायमेन्शन कम्प्लीट होईल. ओके